नमस्कार. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. माझा आवाज सर्वांकडे पोहोचतोय का? आज भगवान श्रीकृष्णाची व माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अवतार कशासाठी होतात, देवाचा अवतार कशासाठी होतो आणि संतांचा अवतार कशासाठी होतो, कुणासाठी होतो, याचं चिंतन आपण आज करणार आहोत. अवतार हा शब्द अव आणि तृ या धातूंपासून निर्माण झालेला आहे. खरं बघितलं तर अवतार ह्या शब्दाचा अर्थ जरासा विचित्र किंवा कमी प्रतीचा असं आपल्याला वाटू शकेल. कारण अवतार ह्याचा अर्थ आहे प्रत्यक्षामध्ये शब्दशः अर्थ जर घ्यायचा म्हटला तर उच्च स्थानावरून नीच स्थानावरती येणं, उतरणं म्हणजे अवतार असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे वैकुंठामधून भूलोकामध्ये अवतीर्ण जाणं होणं किंवा निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे ते साकार सगुण होणं, अशा प्रकारे अवताराची संकल्पना आपल्याकडे मांडलेली आहे. आता हे जे अवतार घेतला जातो, ही अवताराची संकल्पना आपल्याकडे विशेषतः आपल्या धर्मामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि सगळीकडे तो आहे का ही संकल्पना, म्हणजे जे परब्रह्म आहे ते सगुण साकार होऊन अवतरतं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तसं होतंय का, अशा प्रकारे प्रत्येक धर्मात होतं का ह्याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे हिंदू धर्मातल्या अवतार संकल्पनेबद्दल किंवा आपल्याकडे जो धर्म चालत आलेला आहे भारतामध्ये त्याच्यातल्या अवतार संकल्पनेबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. परंतु इतर धर्मामध्ये ही अवतार संकल्पना किंवा अवताराच्या सदृश अशी संकल्पना आहे का ह्याचा आपण विचार थोडासा करूया. आपण जर बघितलं तर बौद्ध धर्म हा खूप जुना धर्म असं मानला जातो. आणि या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा महायान जो पंथ आहे, म्हणजे हीनयान आणि महायान असे दोन पंथ या बौद्ध धर्मामध्ये आहेत महत्त्वाचे. आणि त्यातील जर महायान जो पंथ आहे त्याच्यामध्ये बोधिसत्वाची एक संकल्पना आहे. आता हे जे बोधिसत्व आहेत ते बोधिसत्व हे भगवान गौतम बुद्धाचे अवतार आहेत अशा प्रकारे त्या संप्रदायामध्ये मानलं जातं. जैन हा जो धर्म आहे त्या जैन धर्मामध्ये अवताराची संकल्पना फारशी नाही, परंतु त्याच्या सदृश अशा संकल्पना आहेत. म्हणजे तीर्थंकर जे आहे जैनामधले ते वेगवेगळे तीर्थंकर ह्याचा अर्थच असा आहे की बद्ध जीवांना भवसागर तर जे पार करून नेतात ते तीर्थंकर, ते तीर्थ आणि ते तीर्थंकर असं मानलं जातं. तर हे तीर्थंकर हे सुद्धा अवतार अशा स्वरूपाच्या संकल्पनेच्या जवळ जाणारी ही संकल्पना आहे. ख्रिस्ती धर्माचा जर आपण विचार केलात तर खूप काळपर्यंत ख्रिस्ती धर्मामध्ये अवतार ही संकल्पना सुरुवातीला मानली गेली नाही, परंतु नंतर ज्या वेळेला आपण जो येशू म्हणतो ते येशू ख्रिस्त हे ईश्वराचा पुत्र आहेत असं त्या धर्मामध्ये मानलं गेलं. आणि ईश्वराने आपला पुत्र मानवाच्या उद्धारासाठी पाठवला असं मानलं गेलं. अर्थात ही संकल्पनासुद्धा अवतार संकल्पनेच्या जवळ जाणारी आहे असं आपण म्हणू शकतो. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा अवतार संकल्पनेची पूर्वी कल्पना नव्हती, मानलं जात नव्हतं. परंतु मोहम्मद पैगंबराने आपल्यानंतर ज्याची खलिफा म्हणून निवड केलेली होती तो अली, हा खलिफा नंतर त्याला मदिनेमधनं पळून लावण्यात आलं. आणि त्या अलीची जी दोन मुलगे आहेत हसन आणि हुसेन यांचा करबला येथल्या युद्धामध्ये ते
त्यांचं बलिदान गेलं असं मानलं जातं. मोहरम हा सण त्याच्यासाठी साजरा केला जातो. आणि हा जो सण ज्या मोठ्या प्रमाणात जिथं साजरा केला जातो, तो जो इराणमधला शिया पंथ आहे, सुन्नी आणि शिया असे दोन पंथ इस्लाममध्ये आहेत, त्याच्यामधला जो शिया पंथ आहे त्याच्यामध्ये ते लोक अलीला आणखीन हसन हुसेनांना अवतार मानतात, अशा स्वरूपाची संकल्पना तिथं आहे. आपल्याकडे बघितलं तर वेदकालीन वाङ्मयामध्ये अवताराच्या संकल्पनेची कुठं कुठं बीजं आढळतात, परंतु मुख्यत्वे अवतार ही संकल्पना ही पुराणकालीन विकसित झालेली आहे आणि तीसुद्धा मुख्य म्हणजे वैष्णव पुराणामध्ये विकसित झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणखीन आपण जर बघितलं तर ह्या अवताराचे विविध प्रकार आपण वेगवेगळ्या पुराणामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि भगवान विष्णूचे अवतार असं जर आपण म्हटलं तर भगवान विष्णूचे अवतार हे भागवत पुराणामध्ये 24 अवतार सांगितले आहेत, अवताराची 24 नावं सांगितलेली आहेत. परंतु वेगवेगळ्या पुराणामध्ये दशावतार भगवंताचे 10 अवतार मानलेले आहेत. भगवान विष्णूचे 10 अवतार हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. आपल्याला त्याची नावं सगळ्यांना बहुतेक लोकांना माहीत आहेत की मत्स्य, कुर्म, वराह, नारसिंह, त्याच्यानंतर वामन, त्याच्यानंतर परशुराम, राम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की असे अवतार मानलेले आहेत. आणखीन मग इतर देवतांचे सुद्धा अवतार इतर पुराणामध्ये मानले गेले. आणखीन आपल्याला माहीत आहे की आपण जे हनुमंतराय म्हणतो ते भगवान शिवाचे अवतार असं मानलेले आहे. म्हणजे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी असं तुकोबारायांनी मारुतीरायांचं वर्णन केलेलं आहे. असं ते वेगवेगळ्या पुराणामध्ये. मग गणेशाचे वेगवेगळे अवतार हे गणेश पुराणामध्ये आपल्याला आढळतील. असे इतर देवीचे अवतारसुद्धा आपल्याला आढळतात, दुर्गेचे अवतार आढळतात. असे वेगवेगळे अवतार आपल्याकडे मानले गेलेले आहेत. आता ही जी दशावताराची संकल्पना आहे, भगवान विष्णूचे दशावताराची संकल्पना, ती अत्यंत लोकप्रिय आहे आणि प्रसिद्ध अशी संकल्पना आहे. ते हे जे दशावतार आहे तर आपल्याला असं गंमत वाटते की हा दशावताराची संकल्पना जी डार्विनने जो उत्क्रांतीवाद मानलेला आहे त्याच्या खूप जवळ जाणारी अशी संकल्पना आहे. म्हणजे आपल्याला वर्णन बघा कसं येतं की पहिला अवतार कुठला तर मत्स्य, म्हणजे हा जलामध्ये राहणारा एक प्राणी आहे असं आपण म्हणतो. मासा हा जळामध्ये राहणारा म्हणजे जलचर आहे. कुर्म म्हटल्यानंतर कासव हे जलचर पण आहे, आणखीन जमिनीवरती राहतं म्हणजे ते उभयचर आहे. हा त्याच्या पुढचा विकसित हे आपण असं डार्विन सांगतो. त्याच्यानंतर वराह हा जो प्राणीसृष्टी विकसित होत गेली त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्याला आपण मम्मल्स म्हणतो किंवा सस्तन प्राणी म्हणतो त्याचा वराह किंवा डुक्कर हे त्याचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. मत्स्य, कुर्म, वराह. त्याच्यानंतर नारसिंह म्हणजे ज्याच्यामध्ये मानवाची काही लक्षणं आहेत, आणखीन प्राण्याची हे आहेत, प्राणी आणखीन मानव ह्यांचं एकत्रीकरण अशा प्रकारे ते मानलेलं म्हणजे विकसित असा प्राणी आपण म्हणू शकतो. तो नरसिंह असं आपण म्हणू शकतो. वामन हा बुटका असा मानव आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर परशुराम येतो. परशुराम हा वनामध्ये राहणारा माणूस आहे. त्याच्यामध्ये हिंस्त्रता आहे, त्याच्यामध्ये राग, क्रोध आहे, हे आपण सगळं बघतो. आणि त्याच्यानंतर मग राम येतो, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो पूर्ण मानवाचा अवतार. आणि त्याच्यानंतर पुढे श्रीकृष्ण येतो. तर म्हणजे श्रीकृष्ण हा मानवातील जर सर्वोच्च रूप काय असू शकेल तर त्या स्वरूपाचं म्हणजे श्रीकृष्ण अवतार असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर बुद्ध अवतार येतो. तर त्याच्यामधल्या सर्व दोष नाहीचे होऊन तो बुद्धाचा अवतार आपल्याकडे. गौतम बुद्धाला सुद्धा आपल्याकडे अवतार आपल्या परंपरेमध्ये मानलं जातं. आणखीन त्याबद्दला आपण जर विचार केलात तर अनेक अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णनसुद्धा बुद्ध असं स्वरूपाचं केलेलं आपल्याला आढळून येतं. अर्थात बुद्ध लोक भगवान विष्णूचा अवतार बुद्धाला मानत नाहीत, परंतु ही संकल्पना आपल्याकडे आहे हेही आपल्याला म्हणावं लागेल. कल्की अवतार अजूनही व्हायचा आहे, त्यामुळे
तो अजून हा 10वा अवतार असं मानलं गेलेलं आहे. तर ही जी संकल्पना आहे ही एका प्रकारे डार्विनच्या उत्क्रांतीवाद्याचं काहीतरी साम्य दाखवणारे आहे, अशा प्रकारे आपण थोडीशी कल्पना करू शकतो. आता मी अवतार कशासाठी घेतो ह्याचं वर्णन आपल्याला भगवंताने प्रत्यक्षामध्ये केलेलं आहे, जे अत्यंत प्रसिद्ध वर्णन आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये भगवान आपण केव्हा अवतार घेतो, कशासाठी घेतो, आणखीन त्याच्यातनं मी काय करतो हे सांगतात. ते श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहीत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, अशा प्रकारची घोषणा भगवंताने त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कशासाठी मी अवतार घेतो, तर धर्माला ज्या ज्या वेळेला ग्लानी येते त्या वेळेला मी अवतार घेतो. मी निर्गुण निराकार सगुण साकारामध्ये प्रगट होतो. आणि मी काय करतो, तर प्रत्यक्षामध्ये मी भगवंत असं म्हणतात की धर्माचं अभ्युत्थान करण्यासाठी मी दुष्टांचा नाश करतो, साधूंचं रक्षण करतो, आणखीन धर्माची पुनर्स्थापना मी करतो, त्यासाठी मी अवतार घेतो, असं त्यांनी प्रत्यक्षामध्ये म्हटलेलं आपल्याला आढळून येतं. आता ह्याचं वर्णन करणाऱ्या अनेक अभंगामध्ये आपल्या संतांनी ह्याचं वर्णन केलं आहे. तर कशासाठी भगवान अवतार घेतात, तर त्याच्यामध्ये तुकोबारायांचे काही प्रसिद्ध अभंग आहेत. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संहारी, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. तर हा काय करतो भगवान, तर चक्र आणि गदा ही शस्त्र हातामध्ये करतो आणि काय धंदा करतो, तर भक्तांना आपल्या पायापाशी राखतो, आणखीन तो दुर्जनांचा संहार करतो. आणि हे अव्यक्त असलेला जो परमात्मा आहे, जो निर्गुण निराकार आहे, तो आकाराला का आला, तर तो प्रत्यक्षामध्ये आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान या ठिकाणी आल्या, आमच्या संरक्षणासाठी भगवंताने अवतार घेतला, असं वर्णन तुकाराम महाराज करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला जर आणखीन एक सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचं. ते असं म्हणतात की आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, सुखी ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळीकाळाशी भिडे, तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये. आमचा उद्धार करण्यासाठी, आमचं रक्षण करण्यासाठी, आम्हासाठी म्हणजे आमच्या भक्तांसाठी मत्स्य कुर्मादी हे अवतार, मत्स्य कुर्म सुकर, मत्स्य कुर्म वराह हे जे अवतार आहेत, आणखी नंतर सर्व मत्स्य कुर्मादी म्हटलंय म्हणजे सगळे अवतार आले. हे अवतार भगवानाने त्याने धारण केलेले आहेत. कशासाठी, तर आम्ही त्याची बाळं आहोत म्हणून आमच्यासाठी तो अवतार घेतो. मोहे धाव घाली पाना, आणि तो इतर ठिकाणी कुठे दिसत नाही, परंतु भक्ताने त्याला बोलावल्यानंतर तो उडी घालतो अचानक आणि आम्हाला सुख देतो, आणि सगळे जे दुःख आहे ते आपण सहन करतो, आम्हाला पाठीमागे घालून आमचं रक्षण करतो, आणि आपण तो प्रत्यक्षात कळीकळाशी भिडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि आमचा उद्धार करतो असं तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. तर हे जे दोन अभंग मुख्यत्वे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे कृष्णाष्टमीच्या कीर्तनामध्ये जन्माचं वर्णन करताना हे मुख्यत्वे या अभंगावरती चिंतन होतं. तर याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय सांगितलेली आहे, तर दुष्टांच्या नाशासाठी आपण अवतार घेतो. आता एका बाजूने जर आपण विचार केला तर हा दुष्टांच्या नाशांसाठी जो अवतार घेण्याचा भगवंत अवतार घेतो असं तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराचं वर्णन करतात.
आणखीन मग हे अवतार कसे काय झाले, तर याच्या दोन भगवंताचा जो आपण हे जो आजचा अवतार ज्याचं चिंतन मुख्यत्वे आपल्याला या प्रसंगी या निमित्ताने करता येऊ शकेल, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार जो झाला, देवाचा अवतार. तर तो अवतार कशासाठी झाला, म्हणजे हे दशावतार कशासाठी झाले, तर याच्या पुराणामध्ये त्याचे पूर्वीचे आणखीन एक दोन दाखले, गमतीदार दाखले आपल्याला वाचायला मिळतात. एक दाखला असा आहे की अंबरीश राजा हा राजा खूप मोठा भगवत भक्त राजा होता आणि तो एकादशीचं व्रत करत होता आणि द्वादशीला त्या व्रताचं पारणं होतं. म्हणजे एकादशी दिवशी उपवास आणि द्वादशीला पारणं, म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवून आपण भोजन करायचं अशी पद्धत किंवा असं ते व्रत आहे. तर ज्यावेळेला अमरीशा अत्यंत पुण्यवान असल्यामुळे आणि शील करणारा, अत्यंत लोकांमध्ये लोकप्रिय आणि लोकांचं कल्याण करणारा असा राजा असल्यामुळे त्याचा पुण्यसंचय वाढायला लागला आणि मग नेहमीप्रमाणे इंद्राला भीती वाटायला लागली. आणि मग इंद्राने त्याच्या व्रताचा भंग व्हावा म्हणून दुर्वास ऋषींना तिथं पाठवलेलं आहे. आणि दुर्वास ऋषी त्या ठिकाणी ज्यावेळेला द्वादशीचं पारायण करायची वेळ आलेली होती, त्याच सुमारास दुर्वास ऋषी तिथं त्या दरबारामध्ये अमरीशांचे आले. अमरीशाने त्यांचं स्वागत केलं आणि अमरीशाने त्यांची पूजन केलं आणि त्यांना ते म्हणाले की ठीक आहे, तुझं द्वादशीचं पारण आहे. तर म्हणाले की मी स्नान करून येतो, गंगा स्नान, आणि त्यानंतर प्रसाद घ्यायचा असं ठरतं. आणि त्याप्रमाणे दुर्वास ऋषी हे स्नानासाठी गेले. इकडे द्वादशीचं व्रत सोडण्याचा वेळ येऊन ठेपली. म्हणजे तो मुहूर्त संपायला येतो, तर द्वादशी आता संपणार, तर ते एकादशीचं व्रत संपवायचं आहे. मग काय करायचा हा प्रश्न राजाला पडतो आणि राजा तिथल्या सगळ्या विद्वानांना बोलवतो, ज्येष्ठ तिथे जे काही असतील त्याचे मार्गदर्शक त्यांना बोलवतो, गुरुजनांना बोलवतो. तर ते म्हणतात की आता ऋषी आल्याशिवाय कसं काय पारणं करणार, परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण ते केलं नाही तर आपल्या व्रताचा भंग होऊ शकेल. मग ते असं म्हणतात की तू तीर्थामध्ये एखाद्या भगवंताच्या ते जे जल असेल तीर्थ त्याच्यामध्ये तुळशीचं पान बुडव, आणखीन ते जल मग भगवंताला अर्पण कर, आणखीन ते जल तू प्राशन केलंस तरीही ते पारणं होऊ शकेल. आणि त्याप्रमाणे ते पारणं तो फेडतो, ते जलप्राशन करतो. तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी तिथे येतात आणि ते भगवंता त्या अमरीशावरती भयंकर भडकतात. तू माझा अपमान केलात असं म्हणतात. दुर्वास हे अत्यंत क्रोधिष्ट ऋषी म्हणून सगळ्या ऋषिकुलामध्ये प्रसिद्ध आहेत. तर ते भडकतात. आणखीन ते अमरीशाला म्हणतात की यासाठी तुला 10 जन्म घ्यावे लागतील पृथ्वी तलावरती, अशा प्रकारचा शाप ते त्याला देतात. अमरीशाला काय करावं सुचत नाही. हे ज्याला भगवंताच्या लक्षात येतं तेव्हा भगवंत आता तुला मी नष्ट करतो असं म्हणून पुढे दुर्वास एक आपली केस काढतात आणि टाकतात. आणखीन भगवंत त्यावेळेला त्याचा नाश होणार असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आपले सुदर्शन चक्र पाठवतात. आणखीन सुदर्शन चक्र त्या दुर्वासाच्या पाठी लागतं आणि दुर्वासाच्या सुदर्शन चक्र पाठी लागल्यानंतर तो सगळ्या देवतांकडे जातो, मला क्षमा करा, मला क्षमा करा. परंतु प्रत्येक देवता असं म्हणतात की त्या सुदर्शन चक्राला काही आम्ही थांबू शकत नाही. शेवटी तो भगवान विष्णूकडे जातो. तर भगवान विष्णूसुद्धा म्हणतात की मी माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी हे पाठवलेलं आहे, ते आता सुदर्शन चक्र माझ्या आज्ञेमध्ये नाही तर ते अंबरीश राजाच्या आज्ञेमध्ये आहे. तेव्हा त्या अंबरीश राजाकडे तू जा आणि त्याला शरण जा. त्याप्रमाणे दुर्वास अंबरीश राजाकडे येतात, त्याचा अधिकार त्याला समजतो. आणखीन अंबरीशाला ते शरण जातात. आणखीन मग ते सुदर्शन चक्र अंबरीशाच्या पाठीमागे घेतो. परंतु दरम्यानच्या काळामध्ये जो शाप दिलेला आहे त्यातला अंबरीशालाच अंबऋषी असं वर्णन संतांनी आपल्या अभंगामध्ये त्याचं केलेलं आहे. आणि अंबऋषीच्यासाठी आता हे अंबरीशाला जे 10 जन्माचा शाप दिले ते त्याचं काय होणार, तर भगवान म्हणतात की तू काय काळजी करू नकोस, ते शाप त्याच्यासाठी मी अवतार घेईन आणि हे 10 त्याचे तुझा शापातून तू मुक्त होशील. आणि म्हणून अंबरीशासाठी गर्भवास भगवंताने सोसले असं वर्णन तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी असं सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि हे 10 अवतार त्याच्यासाठी झाले ही एक कथा अवताराच्या पाठीमागे सांगितली जाते.
त्याचबरोबर दुसरी एक कथा गमतीदार पुराणामध्ये आपल्याला आढळून येते. भगवान विष्णू, शेषशाही भगवान हे त्या ठिकाणी विश्रांती घेत पडलेले आहेत. आणखीन त्यावेळेला त्यांचं दर्शन घेण्यासाठी सनक सनकादिक हे जे 4 मुनी आहेत ते त्या ठिकाणी येतात. आणि ते ज्यावेळेला येतात त्यावेळेला भगवंताच्या जे द्वारपाल आहेत, त्यांचं नाव आहे जय आणि विजय, हे भगवंताचे पार्षद आहेत. ते 2 द्वारपाल हे त्या ऋषींना अडवतात आणि ऋषींना म्हणतात की हे तुम्हाला मी आदरणाने भगवंत विश्रांती घेत आहेत. तर ते म्हणतात की अरे, आम्ही भगवंताचे मोठे भक्त आहोत, आणखीन आम्हाला तू अडवणारा कोण? आणखीन तू जर असं करणार असशील तर तुला ह्या पृथ्वी तलावरती तुम्हाला दोघांनाही राक्षस योनीमध्ये 3 जन्म घ्यावे लागतील, अशा प्रकारचा शाप ते जे सनक संतकादिक आहेत ते 4 जण त्यांना देतात. त्यावेळेला हे ज्यावेळेला कळतं त्यावेळेला महालक्ष्मी भगवंताला उठवते. आणखीन भगवंताला हे कळल्यानंतर भगवंत त्यांना बोलवतात, आणखीन सनक संतकादींची समजूत घालतात की अरे बाबा, हे तुम्ही कसं केलं? आणि असं ते सुद्धा माझे भक्तच आहेत आणि माझं रक्षण करत होते. मग ते दोघं जण अत्यंत काय करावं हे त्यांना सुचत नाही. त्यावेळेला भगवान असं म्हणतात की तुम्ही अवतार घ्या आणि तुम्हाला राक्षस त्यांचा जो शाप आहे तो पूर्ण करावा लागेल, म्हणून तुम्ही ज्याला पृथ्वी तलावरती जाल त्यावेळेला त्या राक्षसनीमध्ये तुम्ही आहात, तर तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी म्हणून मी ही अवतार घेईन. आणि मग त्या 3 हे राक्षसनीमध्ये ते येतात. त्याच्यातील पहिले जर बघितलं आपण, जर त्यांचे पहिल्यांदा ते राक्षस म्हणून या पृथ्वी तलावरती येतात, तर ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे 2 बंधूंच्या रूपामध्ये येतात. आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह अवतार झाला आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की नरसिंह अवतारामध्ये भगवान प्रकट झाले. त्याच्यानंतर रावण आणि कुंभकर्ण ह्या रूपामध्ये ते दुसऱ्या जन्मामध्ये येतात. त्याच्यामध्ये रावण आणखीन कुंभकर्ण यांचा वध भगवंताने केला श्रीराम अवतार घेऊन. आणि त्याच्यापुढे भगवान श्रीकृष्ण आणि दंतवृत्त हे तर श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये ते शिशुपाल आणि दंतवृत्त ह्या राक्षस रूपामध्ये येतात. त्यांचा वध श्रीकृष्ण करतात. ही जी भगवंताचा वैर करण्याची जी एक भूमिका एका प्रकारे भक्त असलेल्या लोकांनी पुढे ते राक्षस झाले असं सांगितलं गेलं. ही जी एकमेवाद्वितीय वैरी असं भगवंताला संबोधून ज्यांनी त्याचे भगवंताशी वैर करू शकले, अशा प्रकारचे हे राक्षस आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वैरभाव हा सुद्धा भक्तीचा एक भाव आहे असं काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवंताच्या ह्याची आधीची कहाणी सांगितली जाते. आणि भगवंत कशासाठी अवतार घेतात, तर ते ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती धर्माची ग्लानी होते, धर्म नष्ट होतोच नाही, धर्माला ग्लानी येते असं वर्णन केलेलं आहे. तर ही धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं, आणखीन दुष्टांचा नाश करण्यासाठी तो कसा प्रगट होतो, ह्याचं आपल्याला थोडं आपण चिंतन करू शकतो. आणखीन दुष्टांचा नाश करणं हे भगवंताच्या अवतारामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळे अवताराचं तुम्ही वर्णन केलं तर तुम्हाला दिसून येतं. परंतु त्याचबरोबर एका दृष्टीने जर आपण विचार केला तर अवतार ही संकल्पना म्हटलं तर वरून खाली येणं किंवा त्या लोकातून इथे येणं ही संकल्पना, म्हणजे भगवंतच सगुण निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपामध्ये आला असं जर म्हटलं तर त्याचं एक वर्णन करताना नामदेवरायाने एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केलं आहे. त्याने असं म्हटलंय की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. म्हणजे पांडुरंग हा अवताराच्या राशी आहेत. म्हणजे भगवंताचे किती अवतार झाले ह्याची गणनाच होऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भगवंताने अवतार घेतलेले आहेत असं नामदेवराय वर्णन करतात. आणि थोडासा जर आपण सूक्ष्म विचार, म्हणजे भगवंताने हे तर अवतार 10 प्रसिद्ध आहेत, परंतु इतरही अवतार भगवंताने कुठलं रूप घेतलं नाही. आज जो आपण म्हणतो जे अख्खं जे हे विश्व आहे ते भगवंतापासूनच निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण जर एका दृष्टीने आपणही भगवंताचे एका प्रकारे अवतार नाही का, म्हणजे अंशावतार असू, म्हणजे भगवंताचे हे आम्ही अंश नाही का. भगवंत एका दृष्टीने ह्या विश्वामध्ये सर्वत्र नटलेला आहे. भगवंत म्हणजेच हे विश्वाचं जे प्रगटीकरण आहे ते भगवंताचंच जर प्रगटीकरण आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असं जर आपण म्हटलं
तर आपण सर्वजणसुद्धा भगवंताचे अवतार आहेत. आपणच नव्हे तर ह्या विश्वामध्ये असलेले यावत जीव असं नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा ह्या विश्वामध्ये जे जे काही आहे जीवस्वरूपामध्ये असून दे, आपण ज्याला म्हणू शकतो की सजीव किंवा निर्जीवसुद्धा भगवंताचा अवतारच आहे असं आपल्याला मानावं लागतं. आणि त्याचा विचार केला तर आपल्याला एक पुराण आपल्याकडे खूप सुंदर वर्णन असं येतं की द्रौपदीच्या रक्षणासाठी भगवंताने अंबर अवतार घेतला, म्हणजे वस्त्राचा अवतार घेतला असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी वस्त्र पुरवली जी, ज्यावेळेला त्या कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण कौरव करू लागले त्यावेळेला भगवंताने जो अवतार घेतला त्याला अंबर अवतार, अंबर म्हणजे वस्त्र, तर वस्त्राचा अवतार त्याने घेतला आणि तो प्रकट झाला असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एका वस्तूच्या रूपामध्ये सुद्धा भगवंताने अवतार घेतला असं मानलेलं आहे आपल्या परंपरेने. परंतु विशेषत्वाने भगवंताने जो अवतार घेतले त्याच्यामध्ये भगवंतानी प्रत्यक्ष हे 10 महत्त्वाचे अवतार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुष्टांचा संहार केला असं म्हटलं जातं. आपले पांडुरंग रायसुद्धा भगवंताचे अवतारच आहेत असं मानलं गेलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णाचा अवतार पंढरीनाथ परमात्मा आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. द्वारकेची मूर्ती आली भीमाटिटी असं वर्णन केलेलं आहे. तर ते किंवा हा जो आहे तो तिथनं गोकुळामध्ये त्यांनी चोऱ्या केला तोच इथं प्रकट झाला असं नामदेवरायांनी वर्णन. गोकुळात याने चोरी केली फार म्हणून इथे उभा ठेला असं म्हटलंय. म्हणजे तो गोकुळात चोरी करणारा जो श्रीकृष्ण आहे तोच इथं पांडुरंगाच्या रूपाने प्रकट झाला असं भगवंताच्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने एका वेळेला किती अवतार घ्यावेत आणि एकाच वेळेला तो अनेक अवतार घेऊ शकतो का, तर होय असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आपल्याकडे परशुरामाचा आणि रामाचा अवतार एकाच वेळेला झालेले वर्णन आपल्याला दिसून येतं की रामप्रभूच्या रामायणामध्ये रामायण आणखी ज्यावेळेला शिवधनुष्याचा भंग रामप्रभूंनी केला त्यावेळेला परशुराम तिथं आले आणखीन मग त्यांचा जो संवाद झाला आणखीन परशुराम निघून गेले अशा स्वरूपाची वर्णनं आपल्याला रामायणामध्ये दिसून येतात. दोघंही जण महाविष्णूचेच अवतार आहेत असं म्हणता येऊ शकतं. तर हे जे दुष्टांच्या नाशाचं जे कारण आहे त्याच्यासाठी भगवंत अवतार घेतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे असं मानलेलं आहे की संत हे सुद्धा भगवंताचेच अवतार आहेत. आता जो दुष्टांच्या नाशासाठी जो भगवंताचा अवतार झाला त्याचं थोडंसं आपण श्रीकृष्णाच्या अवताराचं चिंतन करू आणि मग संतांचा अवतार कशासाठी झाला, आणखीन अवताराचं जे प्रयोजन आहे, कशासाठी अवतार होतो. एक प्रयोजन सांगितलं की दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार होतो, म्हणजे आमच्या रक्षणासाठी अवतार होतो असं भगवंताचं वर्णन केलं आहे. दुसरं जे महत्त्वाचं वर्णन आहे की तो धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार घेतो, त्याचं आपण चिंतन पुढे करणार आहोत. परंतु त्याच्यामध्ये जो भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला तो अवतार खूप महत्त्वाचा असा मानलं जातं. आणि त्याच्या आधीचा जो अवतार आहे रामाचा अवतार आणखी श्रीकृष्णाचा अवतार याचा थोडंसं आपण जर तौलनिक जर विचार केला तर गमतीदार आपल्याला गोष्टी दिसून येतात. म्हणजे श्री रामप्रभूचं बघितलं तर राम दोघांच्या नावामध्येच थोडा पहिल्यांदाच फरक आहे. राम ही 2 अक्षरं बघा, राम त्याच्यामध्ये कुठेही जोडाक्षर नाही. आणि कृष्ण म्हटलं तर दोघांमध्ये दोन्हीही जोडाक्षर आहेत. म्हणजे राम हा सोपा सरळ आहे आणि कृष्ण हा समजून घ्यायला खूप अवघड आहे. आणि हा अवतार कळत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले की ब्रह्मादिका न कळे खोळ, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा जो अवतार कळला नाही तो आम्हाला कळणं किती अवघड आहे असं म्हटलेलं आहे. आपण जर विचार केला तर रामप्रभूचा जन्म हा कुठे झाला, तर रामप्रभूचा जन्म हा राजवाड्यामध्ये झाला, राजपुत्र म्हणून त्याचा जन्म झालेला आहे. आणखीन श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला, तर श्रीकृष्णाचा जन्म हा बंदीखान्यामध्ये झाला, म्हणजे ज्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जातं बंद करून त्या ठिकाणी झाला असं म्हटलं जातं. आपण जर विचार केला तर त्याचं तिथं बघितलं तर श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेला रामप्रभूचा जन्म भर दुपारी 12 वाजता झाला. सूर्यप्रकाश आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. अशा वेळेला चैत्र महिन्यामध्ये हवा खूप सुंदर आहे, अशा वेळेला दुपारच्या वेळेला त्याचा जन्म झालेला आहे. आणि श्रीकृष्णाचा जन्माचा विचार केला तर तो रात्री 12 वाजता.
रात्रीच्या वेळेला घनघोर अंधकार आहे आणि वर्षा ऋतू आहे, पाऊस पडतोय, अशा वेळेला त्याचा जन्म झाला. आपण जर रामप्रभूचा जर जन्मानंतर तो राजपुत्र आहे आणि त्यामुळे त्याला मर्यादा आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि ज्यावेळेला तिथं रामप्रभूच्या जन्मामध्ये त्याला राजपुत्र रामप्रभूच्या आपल्याला बालपणाच्या फार कथा काही ऐकायला मिळत नाहीत. म्हणून त्याचं वर्णन करताना रामाला सगळ्या प्रकारच्या बंधनात राहावं लागलं, म्हणून रामप्रभूच्या चरित्रामध्ये बालकांड आहे. आणि श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये जर आपण विचार केलं तर श्रीकृष्णाने लहानपणापासून खूप खोड्या केल्या, खूप खेळला, तो आपल्या सगळ्या वासरांबरोबर खेळला, आपल्या गोपाळांबरोबर खेळला, म्हणून त्या ठिकाणी कृष्ण लीला आहेत असं म्हटलं जातं. आणि पुढच्या कालखंडामध्ये रामप्रभूने आपल्या आयुष्यामध्ये सर्वत्र मर्यादांचं पालन केलं, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलंय. आणि श्रीकृष्णाने सगळ्या मर्यादा पार करून तो पुढे गेला, म्हणून त्याला अमर्याद पुरुषोत्तम असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या अवताराच्या आणि त्या 2 अवतारामध्ये थोडासा आपल्याला त्याचं तौलनिक चर्चा करता येऊ शकेल. परंतु श्रीकृष्णाचा जो अवतार आहे तो फार वेगळा विलक्षण अवतार आहे. ज्या वेळेला हे पृथ्वीवरती दुष्ट मातले, आणखीन ते धर्माची मोडतोड करायला लागले, त्यावेळेला पुराणामध्ये असं वर्णन येतं की जी पृथ्वी माता गांजलेली आहे आणि ती पृथ्वी माता एका गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे जाते. हे आपल्याकडे 3 देवांची संकल्पना आहे. हे सृष्टीची निर्माण करणारा तो ब्रह्मदेव, ह्या पृथ्वीचं रक्षण करणारा तो महाविष्णू आणि त्याचा संहार करणारा तो शिव, अशा प्रकारची आपल्याकडे त्रिमूर्तीची संकल्पना आहे. ते ब्रह्मदेवाकडे ती जाते, आणखी तू मला जन्माला घातलं तर हे माझ्याकडे काय चाललंय ते बघ, असं त्यांनी वर्णन केल्यानंतर मग ते भगवंताकडे जातात आणि ही गाय स्वरूपामध्ये सगळे देवता जाऊन भगवंताचे म्हणजे भगवान विष्णूकडे जातात. आणि मग भगवान विष्णू असं सांगतात की मी तुझ्या रक्षणासाठी अवतार घेईन. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे ती गो स्वरूपामध्ये पृथ्वी भगवंताकडे आपलं गाऱ्हाणे घेऊन गेली, आणि ह्या सगळ्याचं वर्णन भागवत पुराणाप्रमाणेच अतिशय सुंदर वर्णन हे बाळक्रीडेच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी हे केलेलं आहे. आणि हे सगळं गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे देवता जातात, आणखीन भगवंताची स्तुती करतात, भगवंताला जागं करतात आणि भगवंत म्हणतात की मी ठीक आहे, मग मी दुष्टांच्या संहारासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी अवतार घेईन, असं ते आश्वासन घेतात. आणि सगळ्या देवतांना सांगतात की तुम्ही माझ्या स्वागतासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोपाळांच्या रूपामध्ये अवतीर्ण व्हा. महालक्ष्मीला असं सांगतात की तू कौंडिण्य पुरामध्ये जाऊन तिथं रुक्मिणीच्या रूपामध्ये अवतार घे. आणि मग ते शेषाकडे येतात. आपल्याला माहीत आहे की शेष हा प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर अवतार घेतलेला आहे. तर त्या शेषाकडे ते जातात. तर चला आपल्याकडे तिथं आपल्या पृथ्वीवरती अवतार घ्यायचा आहे. तर शेष म्हणतो की मागच्या अवतारामध्ये नामदेवरायांनी फार त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि नामदेवराय असं म्हणतात की शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता, पृथ्वीवरी दैत्य माजिले ते फार, गाऱ्हाणे सुरवर सांगू आले. शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतारा मी न घेची, राम अवतारी झालो लक्ष्मण, सेविल्य अरण्य तुम्हा सवे, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे, नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर, हासोनी श्रीधर काय बोले. आता काय ही फार गमतीदार कथा नामदेवरायांनी वर्णन केलेली आहे. तर शेष म्हणतो की अरे बाबा, मागच्या अवतारामध्ये मी लक्ष्मणाचा अवतार घेतला, तुम्ही माझे ज्येष्ठ होतात आणि तुमच्यामुळे मला 14 वर्ष वनवास सोसावा लागला, उपोषण करावं लागलं. त्याची खूप वेगळी कथा आहे, ती कथा आता सांगत बसत नाही. परंतु ते 14 वर्ष मला तुमच्यासाठी उपोषण करावं लागलं, खूप कष्ट सहन करावं लागले, मला खूप श्रम झालेत, मी आता दमलेलो आहे आणि मी काय अवतार बिवतार आता घेणार नाही. असं म्हटल्यानंतर भगवान हिसायला लागतात आणि भगवंत म्हणतात की अरे ते मागच्या जन्मामध्ये होऊन गेलं, ते आपण म्हणायचं थोडंसं उलटं करूया. आणि मग भगवंत त्याला शेषाला असं सांगतात, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोसियेले कष्ट मज सवे, आता तू वडील होईगा सर्वज्ञा, पाळेन मी आज्ञा तुझी बारे, देवकी उदरी जावं राहावे जावनी, मायसी मागुनी पाठवितो. ते म्हणाले की मागच्या जन्मामध्ये तू धाकटा भाऊ झालेला होतास, आता आपण असं करू, तू म्हणायला लागले की माझा मोठा भाऊ
आणि तू जी दिलेल्या प्रत्येक आज्ञा मी त्याचं पालन करेन. आता भगवंताने आपल्याला माहीत आहे की बलरामाच्या आज्ञेचं काय पालन केलं की नाही हे श्रीकृष्ण अवतारामधल्या कथा बघितल्या तर तुम्हाला नंतर कळू शकेल. परंतु भगवंताने त्याला तसं आश्वासन दिलं हे मात्र खरं. आणि त्यामुळे मग शेष म्हणाला बरं आहे, आपण म्हणाल भगवंताचा मोठा भाऊ म्हणून आपल्याला अवतार घ्यायला मिळतो आणि मग देवकीच्या उदरामध्ये तू जाऊन राहा असं त्याला सांगितलंय. आणि इथं मग भगवंताचे जे आई वडील आहेत, भगवंत अवतार घेण्याच्या पूर्वीसुद्धा ज्यांच्या पोटी त्याला अवतार घ्यायचा असेल त्यांचं तपही सुद्धा जाणावं लागतं. ते कोण आहे, योग्य कुळामध्ये त्याने जन्म घ्यायचा आहे. आणि त्यामुळे देवकी आणखीन वसुदेव हे जे आहेत त्यांनी आधीच्या जन्मामध्ये खूप तप केलं आणि तुमच्या पोटी मी अवतार घेईन असं आश्वासन त्याने दिलेलं होतं भगवंताने. तर हे देवकी आणि वसुदेवाचे सगळं सांगण्याची गरज नाही. ती मग लग्नाची मिरवणूक निघालेली होती आणि कंस त्याचं देवकीचा बंधू असलेला कंस त्याचं सारथ्य करतोय आणि त्यावेळेला आकाशवाणी होते आणि आकाशवाणी असं सांगते की ह्या देवकीचा 8वा जो मुलगा आहे तो तुझा नाश करणार. अर्थात कंस त्याला भडकतो, आणखीन कंस त्यांना तुरुंगामध्ये टाकतो आणि त्यांना देवकीला जो मारायला निघतो त्याला वसुदेव हात पकडतो आणि वसुदेव सांगतो की देवकीला कशाला मारतो, देवकी काय तुझी शत्रू नाही. तर हिचा जो जो काय तुझा शत्रू कोण आहे, तर देवकीचा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे. तर त्याची जी जी मुलं होतील लोकांची ती मी तुझ्याकडे आणून पोचवेन, तुझ्या ताब्यामध्ये आणून देईन असं वसुदेव ज्यावेळेला आश्वासन देतो त्यावेळेला त्या दोघांनाही तुरुंगामध्ये कंस ठेवतो. कंस तुरुंगामध्ये त्यांना ठेवतो आणि कंसाने त्याला तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर ते तिथं ज्या ज्या वेळेला ती मुलं होतात ती 6 मुलं आणून त्यांनी कंसाच्या ताब्यामध्ये दिली आणि कंसाने त्यांना मारलं. आणि 7वा ज्यावेळेला गर्भ राहिला त्यावेळेला भगवंताने दैवी मायेने तो गर्भ नेऊन इकडे रोहिणीच्या उदरामध्ये घातला. आणखीन त्या ठिकाणी असं लोकांमध्ये सगळीकडे पसरलं की देवकीचा गर्भपात भीतीने झाला. त्यामुळे असं कसं झालं, 7वं झालं ह्याचं लोक म्हणायला लागले. आणखीन मग 8वा अवतार भगवान ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रगट झाले देवकीसमोर ते जे प्रगट झाले त्याचं खूप वेगळं वर्णन नामदेवरायाने केलेलं आहे. तर कशा प्रकारे ते झालेलं होतं, तर त्यावेळेची स्थिती वर्णन केलेलं आहे की सुंगंध पसरलेला होता, पाऊस पडतोय, मयूरादी पक्षी नृत्य करतात, हे सगळं वर्णन आधी येतं. भूमीवर केशराचा सडा पसरलेला आहे, म्हणजे त्याचा केशराचा वास सगळीकडे सुंदर पसरलेला आहे. विमानाची दाटी झाली आहे, सुरवर बघतायत, रात्रीची वेळ आहे आणि त्यावेळेला काय झालेलं तो वेळेचं वर्णन नामदेवराय फार सुंदर करतात. त्यांनी असं म्हटलं की नामदेवरायांनी की दशरथ हे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण भक्त. आता दशरथ हे मारला म्हणजे काय, तर दशरथ राजाने कोणाला मारलं, तर दशरथ राजाने श्रावणाला मारला, म्हणजे श्रावण महिना होता तोची होता मास आणि वर्षा ऋतू आहे, कृष्ण पक्ष आहे. आणि वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परिस्थिती. वसुनाम म्हणजे काय, अष्टवसू आहेत, 8 वसू आहेत, म्हणजे अष्टमी होती आणि बुधवार होता. आणि परिस्थिती राजा हे सांगतोय, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली असतं रक्षपाळा, नवग्रह अनुकल सर्वांचे ते मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा तर हा वंश तयासी आनंद, माझ्या कुडी गोविंद अवतरला. आणि अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामायाचा स्वामी प्रगटाला, असं नामदेवरायाने वर्णन केलंय. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की तो द्वारपालाला मायेने अस्त्र घातले, म्हणजे ते झोपी गेले. आणखीन भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले असं ते नामदेवरायाने वर्णन केलं आहे. हा अयोनी संभव आहे असं नामदेवराय म्हणतात. म्हणजे भगवान जो प्रगट झाला तो हातामध्ये आपल्या 4 चतुर्भुज आणि हातामध्ये अस्त्र धरलेला अशा अवस्थेमध्ये भगवंताचं ते भगवंता तिथं प्रगट झाले. तर त्यावेळेला वसुदेव देवकी म्हणाले, अरे तुला आम्ही म्हटलेलं की तू माझा बाळ म्हणून जन्म घे, माझा मूल म्हणून जन्म घे. तर त्यावेळेला मग भगवान लहान झाले आणि मग भगवंत लहान झाल्यानंतर वसुदेव आणि देवकींचे अश्रू थांबत नाहीत. त्यांना त्या देवकीला पाना फुटतो. आणखीन ती म्हणते की आपण आता आता ह्याला सुद्धा कंस मारणार. आणि म्हणून ती सांगायला लागते की आता धाव म्हणाली काय करायचं, तर म्हणा ह्याला सांभाळलं पाहिजे.
ह्याचं रक्षण करायला पाहिजे असं ती देवकी त्याला सांगायला लागते. आणि सोडी सोडी मिठी लपवा लपा जगवेटी, वसुदेवाने त्याला मिठीमध्ये घेतलेलं आहे. ते म्हणते अरे मिठी सोडव, मिठी सोड आणि त्याला लपव कुठेतरी. जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, कंसाला कळलं तर माझ्या बाळाला तो मारेल असं चिंता ती प्रगट करते. आणि मग ह्याला लपवला पाहिजे, वाचवला पाहिजे म्हणून मग वसुदेव त्याला घेतात आणि एका टोपलीमध्ये घालून, आपल्याला माहीत आहे की दुधड्या त्या यमुनेमधनं ते जायला लागतात. आणि त्याला शेषाने त्याच्यावरती सावलीत धरलेलं आहे, पाऊस त्याला लागू नये म्हणून. आणि यमुनेचं जळ वाढायला लागतं. ते वाढतं वाढतं कारण काय, तर पुढच्या कालामध्ये असं म्हटलं गेलं, त्याचे खूप सुंदर वर्णनं केलेली आहेत की कशासाठी यमुनेचं जळ वाढलं. यमुना ही सुद्धा भगवंताची नंतर एक पत्नी झालेली आहे असं तिचं वर्णन केलं गेलं आहे. तर ती आपल्या पतीच्या पददर्शनासाठी वरती वाहते आणि त्याच्या अंगठा, भगवंत आपला थोडासा पाय बाहेर काढतात टोपलीतून आणि तो अंगठा त्या जळाला लागल्यानंतर यमुना ओसळते आणि वसुदेव पलीकडे जातात. आणि मग ते छोटंसं बाळ त्या ठिकाणी जी माया आहे भगवंताची, ती मुलगी त्या ठिकाणी नंदाच्या घरामध्ये यशोदेच्या ठिकाणी तिने जन्म घेतलेला आहे. तर त्या ठिकाणी ती जातात. आणखीन ते बाळ तिथं भगवंताला ठेवतात आणि ती माया घेऊन, ती मुलगी घेऊन वसुदेव इकडे परत येतो. आणि पुढे ती ज्याला मारण्याचा कंस प्रयत्न करतो त्यावेळेला ती अदृश्य होते आणि ती सांगते की तुझा वैरी त्या ठिकाणी गोकुळात वाढतो, अशा स्वरूपाचं वर्णन येतं. तर या ठिकाणी ज्या वेळेला यशोदेला जाग येते त्यावेळेला लक्षात येतं की तिला मुलगा झालेला आहे असं तिला वाटतं. आणि म्हणून एका ठिकाणी वर्णन तुकोबारायांनी खूप चांगलं केलेलं आहे की कृष्ण जन्म झाला कृष्णाचा, तर कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. आता खरं बघितलं तर भगवंताचा जन्म मथुरेमध्ये झाला, परंतु मथुरेमध्ये जन्म झाला त्याचं ते कोणालाही माहीत नाही, कुठल्याही लोकांना माहीत नाही आहे. त्याचा जन्म झाला आहे तो गोकुळातच झालेला आहे असं वाटतं. आणि त्यामुळे दुष्टांना त्याची भीती निर्माण झाली. आणि होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर, मग घरोघर लोक आनंद करायला लागले. तर असं कसं झालं तर जनाबाईने एका ठिकाणी वर्णन केलं की सुईणीची गडबड झाली, सुईणीला कळलं नाही कसा काय जन्म झाला आणि म्हणून मी ती सुंठवडा वाटते, अशा प्रकारे जनाबाईने त्याचं खूप सुंदर वर्णन केलं. अशा प्रकारे श्रीकृष्ण अवताराचं वर्णन केलं जातं. पुढे श्रीकृष्णाने अनेक म्हणजे आपल्या बालपणामध्येच अनेक दुष्टांचा संहार केलेला आहे. पूतनेपासून संहार अशी जी मालिका सुरू होते ती अनेक दुष्टांचा संहाराची मालिका त्याच्या अवतारामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता आपल्याला असं लक्षात येतं की हा जो भगवंताचा अवतार झाला त्याचबरोबर आपल्याकडे सगळे जे संत महात्मे आहेत ते सुद्धा भगवंताचे अवतारच आहेत असं विशेषत्वाने मांडण्यात आलेलं आहे. आज आपल्याला माहीत आहे की भगवान ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा आज जयंती आहे. आणि भगवान ज्ञानेश्वर माऊली ही भगवंताचा अवतारच आपल्याकडे मानला गेलेला आहे. तर एक कथा खूप म्हणजे ही लोककथा आहे खरं बघितलं तर, परंतु वारकरी संप्रदायामध्ये खूप लोकप्रिय अशी लोककथा आहे, खूप छान लोककथा आहे. म्हणजे पंढरीनाथाचा ज्यावेळेला अवतार झाला त्यावेळेला पंढरीनाथाने पुंडलिकरायाला आश्वासन दिलेलं आहे की जो जो माझ्या दर्शनाला येईल त्याला मी भवसागरातून तरून नेईन, त्याचा मी उद्धार करेन, अशा प्रकारचं आश्वासन पंढरीनाथाने पुंडलिकरायाला दिलं. परंतु पुढे असं झालं की पुंडरीनाथ असं म्हणायला की अरे मी तुला आश्वासन दिलं पण तू माझ्या दर्शनाला कोण येतच नाही, माझ्या दर्शनाला फारसे लोक येत नाही तर मी त्यांचा किती लोकांचा उद्धार करू शकणार. तर त्यावेळेला पुंडलिकराय म्हणायला लागले की भगवंता तुझ्या दर्शनाला लोक यावेत याच्यासाठी सुद्धा तुलाच अवतार घ्यावा लागेल. आणि मग पंढरीनाथाने जो अवतार घेतला तो पंढरीनाथाचा अवतार म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज अशी ती लोककथा आहे. आणि त्यामुळे त्यांनी भक्तीची स्थापना केली. आणखीन त्याच्याकडे पंढरीनाथाचे भक्त मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागले, आणखीन त्यांचा उद्धार झाला असं वर्णन येतं. आता माऊली ही भगवंताचे अवतार आहेत ह्याचं वर्णन संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीमध्येच रामाजनार्दने असं म्हटलं की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. जनाबाईने असं म्हटलं की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, असं वर्णन जनाबाई महाराज केलेलं आहे.
आपण जर बघितलं तर नामदेवरायांनी समाधीचे अभंग, नामदेवरायांनी जन्माची काही कथा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सविस्तर वर्णन केलेलं नाही, परंतु ही 4 भावंडांनी जन्म घेतला असं वर्णन केलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्याला मात्र समाधीच्या अभंगामध्ये ज्या वेळेला ते जाणार आहेत त्यावेळेला नामदेवरायांचं शी सांत्वन भगवान करतात. आणि त्या ठिकाणी हे नामदेवरायांनीच वर्णन केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की भगवंतानी असं म्हटलं की देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. तो मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, मीच तो आहे म्हणायला लागले. ज्ञानेश्वर माऊली ही मीच आहे असं पंढरीनाथाने नामदेवरायांना सांगितलं. म्हणजेच ते ज्ञानेश्वर माऊली ही भगवंताचे अवतार आहेत. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन येतं की ज्या वेळेला मुळी कंठाला लागले, ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण एकनाथ महाराजांनी केलं असा जो प्रसंग नाथांनी वर्णन केला, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर माऊली आली. ते जे वर्णन केले त्यांनी असं म्हटलंय की श्री ज्ञानेश्वर देवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी. तर ते कसे दिसले, तर दिव्य तेजपुंज वजनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच बोलत आहे असं नाथांना वाटलं. अर्थात भगवान ज्ञानेश्वर माऊली हे परब्रह्माचा अवतार आहेत असं अशी अनुभूती नाथांना आलेली आहे. सेना महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे. त्याने असं म्हटलं की येऊनी नरदेहासी, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर. आता बघा, नरदेहाला येऊन वाचेने ज्ञानेश्वर ह्या नामाचा जप कर. त्याने पुढे असं म्हटलं की प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, तारिले जगासी नाम मात्रे. केवळ त्याच्या नामाने उद्धार होईल. तिथं म्हटलं की प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म हे अवतार घेऊन प्रकट झालं. जयाच्या त्याचं म्हटलं की तिथं काय आहे, तर त्याच्यासमोर तो सुवर्ण पिंपळ आहे, सिद्ध साधकांचा मेळा आहे. आणि हे कोणी सांगितलं, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन ते अवतारासी आणि त्याच्या नामाने उद्धार होईल जनाचा. तर त्या शेवटी सेना महाराज असं म्हणतात की तयाच्या चिंतने तरतील पातकी, पातकी तरुण जातील त्याच्या चिंतनाने, सांगे पंढरीनाथ सेना म्हणे. हे मला कोणी सांगितलं, तर पंढरीनाथाने सांगितलं असं सेना महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपण जर विचार केला तर सगळेच संत हे प्रत्यक्षात त्या परमात्म्याचे अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार असं म्हटलंय. आदिशक्ती मुक्ताबाई दासीजने लागे पायी असं म्हटलंय. ब्रह्मा सोपानात झाला असं म्हटलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर नामदेवरायांचं कुठले कुठले अवतार त्यांनी आधी घेतले असं वर्णन केलंय. आणि भगवंताच्या प्रत्येक अवताराबरोबर आपण अवतार घेतो असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे अंबरीशीचा अवतार प्रल्हाद झाला, त्याच्यानंतर प्रल्हादाच्या नंतर अंगद अवतार झाला, त्याच्यानंतर नामदेवरायांचा अवतार झाला. आणि नामदेवरायाचा अवतार हे तुकाराम महाराज आहेत असं आपल्याकडे वर्णनं केलेली आहेत. म्हणजे भगवंत अवतार घेतात त्यावेळेला भक्तांच्या रूपामध्ये, संतांच्या रूपामध्ये सुद्धा तो प्रगट होत असतो. आणि भगवंत अवतार घेतात ते केव्हा घेतात, तर ज्यावेळेला धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते हे जे वर्णन आहे ते काय आहे, म्हणजे धर्माला ग्लानी येतं म्हणजे नेमकं काय होतं, तर धर्माचा संबंध जो आहे तो मुख्यत्वे नीतीशी आहे. धर्म कशासाठी, तर नीतीने वागण्यासाठी. धर्म आपल्याला नीतीने वागणं शिकवतो. आणि ज्या वेळेला नीती आणि धर्म याच्यामध्ये फारकत निर्माण होते त्यावेळेला धर्म लोभ पावायला लागतो, धर्म नष्ट व्हायला लागतो. लोकांना आपलं हित कशामध्ये आहे, कल्याण कशामध्ये आहे हे कळत नाही आणि ते अधर्माचं वर्तन करायला लागतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचं वर्णन करताना त्यांनी असं केलेलं आहे आरतीमध्ये की लोपले ज्ञानजगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञानी. ज्या वेळेला ज्ञानाचा लोप झालेला आहे म्हणजे ज्ञान झाकलं गेलेलं आहे, आणखीन ज्या वेळेला हित नेणती कोणी, आपलं हित कशामध्ये आहे हे लोकांना कळेना, त्यावेळेला ते सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार झाला, पांडुरंगरायाने अवतार घेतला असं म्हटलंय. आपण कशासाठी प्रगट झालो, आम्ही कशासाठी अवतार घेतला हे वर्णन करणारा तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे की आम्ही वैकुंठवासी.
आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्गाया. धर्म कोणी सांगितला तर तो ऋषीने सांगितला. तो जो धर्म आहे तो सांगाया नव्हे तर प्रत्यक्ष वर्तन करून दाखवण्यासाठी आम्ही प्रगट झालो. अर्थे लोपली पराणे, नाश केला शब्दज्ञाने. ही धर्माची आणि नीतीची जी फारकत आहे ती नक्की केव्हा झाली? तर पुराणामधचा अर्थ चुकीचा सांगितला गेला. अर्थ लोपिले पुराणे, नाश केला शब्दज्ञानी. म्हणजे ज्यांना हा सांगण्याचा अधिकार होता त्या शब्दज्ञानी पंडितांनीच तो चुकीचा अर्थ आपल्या स्वार्थासाठी चुकीचा अर्थ सांगायला सुरुवात केली आणि चुकीचा मार्ग ते सांगायला लागले. अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मने, साधने ती बुडवली. विषयांचा ज्यांना लोभ होता, ज्यांना संपत्ती पाहिजे, सत्ता पाहिजे, आणि त्यामुळे त्याने लोकांचं शोषण सुरू केलं. आणखीन ही जी लोभी माणसं आहेत त्यांनी परमार्थाची साधनांचा नाश केला. आणखीन त्यामुळे आम्ही त्याची जागृती करण्यासाठी, हा जो सगळा लोप झालेला आहे धर्माचा तो नाहीसा करण्यासाठी आम्ही प्रगट झालो, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे. यासाठी संतांचे अवतार आहेत. आणि म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी असं म्हटलं की ज्यावेळेला मी अवतार घेतो त्यावेळेला मी काय करतो, तर ते ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं खूपच सुंदर वर्णन केलेलं आहे की ते वेळी आपल्यासेनी कैवारे, मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. जिथं अज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे ते मी गिळून टाकतो. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी उभा गुढी सुखाची उभी. म्हणजे अधर्माची जी काही अधर्माला जी सनद मिळालेली आहे ती मी फाडून टाकतो. आणखीन सज्जनांच्या करवे सगळीकडे सुखाचा प्रसार करतो. दैत्यांची कुळी नाशे, साधूंचा मानुगोषी. धर्माशी, आता इथं खूप महत्त्वाचा शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरतात की धर्माशी नीतीशी सेजभरी. दैत्यांचा कुळांचा नाश करतो आणि साधूंचा मान प्रतिष्ठापित करतो. आणि तिथं त्याने म्हटले की धर्माची आणि नीतीची सांगड घालतो. धर्माचा अभ्युदय करणं म्हणजे धर्माला पुन्हा प्रस्थापित करणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी धर्माची आणि नीतीची पुन्हा एकत्र ते करतो असं ते म्हणतात. आणि धर्माची नीतीची शेजभरी असं म्हटलंय. आणि मग त्याच्यामुळे ते झालं हे कशावरून, तर मी विवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. मग म्हणायला लागले की अविवेक सगळीकडे पसरलेला आहे. तो अविवेकाची जी काजळी आहे ती मी नष्ट करतो, नाहीशी करतो, पुसून टाकतो आणि विवेकाचा दीप प्रज्वलित करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विवेकाची जागृती करतो. हे संत महात्म्याचं कार्य आहे. आणि हे कार्य संत महात्म्यांच्याद्वारे भगवान करतात. आणि त्यांच्यामध्ये विवेकाची काजळी उजळून टाकतो. आणि मग ती योगिया पाहे दिवाळी निरंतर. आता हे योगी कोण, तर योगी पावन मनाचं हे जे वर्णन मुक्ताबाईंनी केलं आहे त्या प्रकारे ते योगी आपण म्हणू शकतो. आणि अशा प्रकारचे जो पावन मनाचा योगी निर्माण होतो तो ज्याचा अविवेक नाहीसा होऊन विवेक जागृत झालेला आहे आणि धर्माची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना झालेली आहे. अशा प्रकारसाठी संतांनी कार्य केलं. ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार अशासाठीच झाला. ज्ञानेश्वर माऊलींच्या अवताराच्या वेळेला काय परिस्थिती होती आणि त्यांचा त्यामुळे कशासाठी छळ झाला हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने जे अद्भुत कार्य केलं आणि त्यामुळे सर्वांना विवेकाचा मार्ग दाखवून दिला. अशा प्रकारे संतांनी आपलं कार्य केलेलं आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा कशा प्रकारे सगळीकडे अंधकार पसरलेला होता आणि श्रीकृष्णाने सगळ्या दुष्टांचा संहार केला आणि सगळ्या संतांचं रक्षण केलं असं श्रीकृष्ण अवताराचं आपण वर्णन वाचतो. तर अशा प्रकारे भगवान अवतार घेतात, संत अवतार घेतात आणि जो काही धर्माला ग्लानी आणलेली आहे ती नष्ट करतात. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक फरक जाणवतो की भगवंताच्या अवतारामध्ये मुख्य त्याचं कार्य जे आहे ते दुष्टांच्या नाशाचं आहे. भगवंत दुष्टांचा नाश करतात. परंतु मग संतांच्या अवतारामध्ये दुष्टांचा नाश करण्याची गरज आहे असं संतांना वाटत नाही. तर संत काय करतात, तर दुष्टांच्या मनामध्ये जो दुष्टपणा आहे तोच नाहीसा करून टाकतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलेलं आहे की जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडे मैत्र जीवांचे.
संतांचं अंतःकरण जे आहे ते दुष्टांचा संहार करणारं नाही, तर दुष्टांच्या मनातील जी व्यंकटी आहे, वाकडेपणा आहे, दुष्टपणा त्याच्या मनामध्ये जो आहे तो नष्ट करणारा आहे. अशा प्रकारे आपल्याला ते प्रेरणा देतात. आणि आपलं जे जीवन जे आहे, आपल्या मनामध्ये जे काही विकार आहेत ते विकार ते नष्ट करतात. दुष्टांच्या मनातील विकार नष्ट करतात, तुमच्या आमच्या लोकांच्या मनातील विकार नष्ट करतात. आणि हे विकार नष्ट होणं म्हणजेच आपण परमात्म्याच्या जवळ जाणं. आपल्यामध्ये सगळ्यामध्ये जो तो अंश आहे परमात्मा, त्याची आपल्याला ओळख होणं. आणि त्या प्रकारे अवताराच्या विरोधी जो शब्द आहे उद्धार होणं आपला, अशा प्रकारे आपण खालून वरती जाणं म्हणजे आपला उद्धार होणं. अशा प्रकारे आपलं जीवन कृतार्थ होतं, उद्धार होतो आपला. आणि अवताराचं मुख्य प्रयोजन हेच आहे. आणि हे अवतार आपल्या जीवनामध्ये म्हणूनच महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत. आणि म्हणूनच आज आपण उत्सव साजरा करतो. आपलं जीवन हे त्यांच्या कृपाप्रसादाने धन्य होऊन देत, त्या माऊलीने आपली सेवा करून घ्यावी देत आणि आमचं जीवन त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपल्याला वाटचाल करण्याची प्रेरणा देऊन देत, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. भगवान श्रीकृष्णाने आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आणि सर्व संतांनी ही जी सेवा माझ्याकडून करून घेतली, जसा काही अर्थ मला सुचला तो अर्थ तुमच्यापुढे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर त्यांनीच करून घेतलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. ह्याच्यामध्ये जे सगळं चांगलं आहे ती भगवंताची आणखीन संतांची कृपा आहे. आणि जे चुकीचं आहे त्याबद्दल संत सज्जनांनी मला माफी करावी. त्यांनी करून घेतलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.